गरुड त्याच्या घरट्यामधून मऊ गवत काढून टाकत असतो, कारण त्याच्या पिल्लांना सवय लागली तर ते कम्फर्ट झोनमध्ये राहतील, एकाच ठिकाणी राहतील. पण गरुड तसं होऊ देत नाही. गरुड दुसरा पर्याय निवडतो. तो जगण्यासाठी उंच शिखरावर जातो आणि तिथे नखे आणि चोच दगडावर आपटून आपटून तोडून टाकतो, तेही प्रचंड वेदना सहन करून. आयुष्यात गरुडासारखा दृष्टिकोन ठेवा. गरुड हा बुद्धिमान, अद्भुत आणि सुंदर पक्षी आहे. गरुड हा पक्ष्यांचा राजा आहे. बनायचे असेल तर गरुडासारखे बना, पोपट्यासारखे नाही, कारण पोपट हा बोलण्यात हुशार असतो, उंच उडण्यात नाही. गरुडाला बोलता येत नाही, पण सगळ्यात उंच उडत असतो. गरुड पक्षी हा त्याच्या गुणांमुळे श्रेष्ठ ठरतो. आज आपण या व्हिडिओमध्ये गरुडाची काही वैशिष्ट्ये बघणार आहोत, ज्यामुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिला पॉइंट, गरुड कधीच मेलेली शिकार खात नाही, तो जिवंत प्राण्याची शिकार करतो. यावरून आपण हे शिकतो की आपला भूतकाळ मेलेला आहे, घडून गेलेला आहे. भूतकाळातील गोष्टींवर विचार करत बसू नका. ज्या भूतकाळातल्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत आहे त्या गोष्टी तिथे सोडून द्या आणि पुढे जात राहा. आज आणि उद्यावर फोकस करा. दुसरा पॉइंट, गरुडाची नजर खूप तीक्ष्ण असते, मजबूत असते. गरुड त्याची शिकार 5 किलोमीटरपर्यंत पाहू शकतो. मग त्या शिकारपर्यंत पोहोचायला त्याला कितीही अडथळे आले तरी तो ती शिकार सोडत नाही. यावरून आपण हे शिकतो की आपल्या आयुष्यात काय उद्दिष्ट आहे, काय साध्य करायचे आहे ते आधी स्पष्ट ठरवावे. मग ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कितीही अडथळे आले तरी थांबायचे नाही. तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत आपले लक्ष मिळत नाही, त्या गरुडासारखे. तिसरा पॉइंट, जेव्हा वादळ येते, पाऊस येतो, तेव्हा गरुडाला उंच उडण्यात खूप चेव येते, मज्जा येते. तेच इतर पक्षी, प्राणी झाडामध्ये लपून बसतात. पण यावेळेस गरुड इतका उंच उडत असतो, पाऊस पाडणाऱ्या ढगांच्या सुद्धा वर उडत असतो. यावरून आपण हे शिकतो की आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही अडचणी, प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे खचून न जाता, हरून न जाता, जास्त एनर्जीने, अधिक ताकद लावून आपण काम केले पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रॉब्लेम, अडचण ही आपल्याला एक संधी असते, ज्याचा योग्य वापर केला तर सगळे प्रॉब्लेम, सगळ्या अडचणी मागे राहतील आणि तुम्ही त्या अडचणींच्या पुढे असाल. चौथा पॉइंट, गरुड त्याच्या घरट्यामधून मऊ गवत काढून टाकत असतो, कारण त्याच्या पिल्लांना मऊ गवताची सवय लागली तर ते कम्फर्ट झोनमध्ये राहतील, एकाच ठिकाणी राहतील. गरुड एक पक्षी आहे तरी त्याला माहीत आहे देअर इज नो ग्रोथ इन कम्फर्ट झोन. म्हणजेच आरामदायी राहून कधीच प्रगती होऊ शकत नाही. आपण माणसे असून सुद्धा ही गोष्ट आपण समजून घेत नाही. तुम्हाला गरुडाचे रहस्य माहीत आहे का? एक गरुड पक्षी 70 वर्षे जिवंत राहू शकतो, पण एक वेदनादायी टप्पा पार केल्यानंतरच. गरुड जेव्हा 40 वर्षांचा होतो तेव्हा त्याची चोच वाकडी होते, त्याची पंजांची नखं गरजेपेक्षा जास्त वाढतात आणि पंख खूप वजनदार होतात. त्यामुळे तो उडूही शकत नाही आणि शिकारही करू शकत नाही. यावेळेस गरुडाकडे 2च ऑप्शन असतात, पर्याय असतात. एक तर तो एका जागी राहील, उपाशी राहील आणि मरणाची वाट बघत राहील, आणि दुसरा ऑप्शन म्हणजे नवीन चोच, नखे आणि पंख मिळवण्यासाठी संघर्ष करेल. गरुड दुसरा पर्याय निवडतो. तो जगण्यासाठी सगळ्यात उंच शिखरावर जातो आणि नखे आणि चोच दगडावर आपटून आपटून तोडून टाकतो, तेही प्रचंड वेदना सहन करून. 6 महिन्यानंतर नवीन चोच आणि नखे येतात, पण तरीही गरुड वजनदार पंखामुळे उडू शकत नाही. मग चोचीने जुने पंखही काढून टाकतो. त्याला खूप त्रासही होतो. मग नवीन पंख येतात. एवढा त्रास सहन केल्यानंतर गरुड पुन्हा नवीन चोच, नखे घेऊन आणि नवीन पंखांसोबत शिकार करायला उडतो. यापेक्षा आपले आयुष्य किती सोपे आहे. गरज आहे ते फक्त संघर्ष करण्याची आणि ध्येय साध्य करण्याची. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.
तर मग पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा, खुश राहा आणि आयुष्य मस्त जगा. थँक्यू.